चंद्रपुरात राष्ट्रवादीकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी। भंडाऱ्यात शरदचंद्र पवार गटाकडून गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला चप्पल मारून चिखल फासून निषेध आंदोलन। आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार चरण वाघमारे यांनी केलं। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, बोलताना भान ठेवून बोला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोचले पडळकरांचे कान। गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम, फडणवीसांनी कान टोचल्यानंतरही पडळकर वक्तव्यावर ठाम। मोदींवर टीका झाली तेव्हा पवारांनी फोन नाही केला, पडळकरांचं वक्तव्य। जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर बोलणं टाळलं। सांगलीत माध्यमांसमोर हात जोडत जयंत पाटील निघून गेले। मतभेद असावेत, मनभेद नाही। सुसंस्कृत महाराष्ट्रात वैयक्तिक टीका नको, सुप्रिया सुळेंची पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। धुळ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांचा निषेध। पडळकरांच्या प्रतिमेला चप्पल मारून काळं फासलं। पडळकरांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मंत्री छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे। बैठक कुठे झाली, केव्हा झाली सांगावं। खासदार सुप्रिया सुळेंची भुजबळांना विनंती। सांगलीच्या जतमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची निदर्शनं। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध। आंतरजातीय विवाहाची फक्त जाहिरात केली। छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी मराठा धनगर विवाह केला। राज्यामध्ये फोडा झोडा आणि राज्य करा अशी परिस्थिती, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य। मराठा GR बाबा सरकारची भूमिका सर्वसमावेशक, कोणाला शंका असल्यास न्यायालयात जावं, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। मतचोरी मोठ्या प्रमाणात होत असल्यानं यादीवर काम करा, निवडणुकीसाठी ताकदीनं उभे राहा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। राज ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त अंबरनाथमध्ये बॅनर, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, बॅनरवर उल्लेख। समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाची ओळख। आजचं शिबिर केवळ आगामी निवडणुकांसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी, पक्षाची भूमिका आणि विचारधारेसाठी चिंतन शिबिर। अजित पवारांचं चिंतन शिबिरात वक्तव्य। महायुती सोबत जाण्याचं पाऊल सत्ता किंवा पदासाठी उचललं नाही तर महाराष्ट्राला स्थिरता देण्यासाठी उचललेलं पाऊल, अजित पवारांचं विधान। कामं करा नाही तर खुर्ची खाली करावी लागेल, अजित पवारांनी चिंतन शिबिरात पक्षातील मंत्र्यांची केली कान उघडणी। प्रवीण दरेकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। महाराष्ट्र सहकारी संघ शिक्षण निधी प्रकरणी भेट, विविध प्रश्नांसंदर्भात संयुक्त बैठकीच्या आयोजनाची मागणी। राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाचा भ्रष्टाचार उघड, मतदार यादीतून हजारो नावं वगळली। राहुल गांधींनी पुरावे सादर केले, संजय राऊतांकडून राहुल गांधींचं समर्थन। बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू, दिघेंचा फोटो बाळासाहेबांसोबत का लावता, आनंद दिघेंचा फोटो मोदींपेक्षा मोठा लावा, आनंद दिघेंनी शिवसेना कधी विकली नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। राजन विचारेंनी त्याग केला म्हणून एकनाथ शिंदे राजकारणात नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। आरक्षणाचा GR काढून फडणवीसांनी चाणक्य नीती राबवली, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचं विधान। GR मुळे समाजात वाद निर्माण झाला, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। आरक्षणाबाबत सरकारनं घेतलेली भूमिका योग्य, याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनीच आरक्षण दिलं, ज्यांनी आरक्षण घालवलं त्यांना विचारा, विखे पाटलांचा विरोधकांवर हल्लाबोल। GR काढून ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, ओबीसींचं अस्तित्व संपवण्यासाठी जरांगेंना पुढे केलं, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा सरकारवर आरोप। सरकारच्या शासन निर्णयामुळे मराठवाडा पेटला, ओबीसी समाजात अस्वस्थता वाढते, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या टीकेनंतर पवारांनी केला फोन, गलिच्छ टीका करणं योग्य नाही, पवारांचं विधान। भाजप मिंधे राजवाटीच्या लूटमारीला अंत नाही, अटल सेतूच्या दुरावस्थेबाबत आदित्य ठाकरे यांचा सल्ला। महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार की पक्षातील
वाचाळवीरांचं रक्षण करणार अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना परखड सवाल. महायुती सरकारनं काढलेल्या शासन निर्णयामुळे मराठवाडा पेटलाय. सरकारला महाराष्ट्राचा विकास करायचा नाही, पण जातीपातीचं राजकारण करून महाराष्ट्र खड्ड्यात घालताय, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी केलाय. परभणीत प्रहार जनशक्ती पक्षाचं भजन कीर्तन आंदोलन. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करा या मागणीसाठी आंदोलन. शेतकऱ्याचा गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न. नांदेडमधील चुवाखा शिवारातील घटना. गावकऱ्यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा जीव वाचवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUIचं आंदोलन. विद्यापीठानं परीक्षा शुल्कात वाढ केल्यानं विद्यार्थी आक्रमक. अन्याय असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांचं आंदोलन. सोलापूरकरांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर पूर्ण होणार. सोलापूर मुंबई आणि सोलापूर बेंगलोर विमानसेवा सुरू होणार. 15 ऑक्टोबर पासून 12:55 विमानसेवेस प्रारंभ. तर राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची फेसबुक पोस्टद्वारे माहिती. मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आता पारदर्शक काचेनं बंदिस्त करण्यात येणार. कोस्टल रोडवर भरधाव ड्रायव्हिंगचे सत्र सुरूच. 5 महिन्यात 5,000 जणांना 95 लाखांच्या दंडाचा दणका. आठवड्याभरात सर्व खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा. MMR मधील खरं तर महापालिका मुंबई उच्च न्यायालयानं बजावलेला आहे. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमालाही विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद. कम्प्युटर व IT अभ्यासक्रमांना अधिक पसंती. विद्यार्थ्यांसाठी गरजेची असलेली बॅग, बॉलपेन आणि छापील पुस्तकांवर 18% GST लागणार. त्यामुळे विद्यार्थ्यांचं दप्तर महागणार. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गर्दीचं नियोजन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पहिल्यांदा AI कॅमेऱ्याचा वापर केला होता. गिरगाव चौपाटीवर 4 लाख भाविकांच्या गर्दीचं नियोजन शक्य झालंय. सरकारच्या धोरणांमुळे महामंडळ तोट्यात. दिवाळीत ST कर्मचारी आंदोलनाच्या तयारी. ST महामंडळाची अनोखी ऑफर. फक्त 585 रुपयात महाराष्ट्रभर प्रवासाची संधी. IT आणि वित्तीय शेअर्समध्ये नफा वसुली. सेन्सेक्स 388 अंकांनी घसरलाय. निफ्टी 25,327 वर बंद. वर्षा बंगल्यावर सोफा आणि डबल बेडवर 20.47 लाखांची उधळपट्टी. किचन प्लॅटफॉर्मसाठी 19.53 लाखांचा खर्च. लाखो रुपयांच्या खर्चावर रोहित पवारांचे. अर्थसंकल्पासाठी रस्ते कचरा व्यवस्थापनाच्या कामांना प्राधान्य. पुण्यातील नागरिकांनी सुचवली 5,102 कामं. EKYC पूर्ण करा, नाहीतर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे बंद होणार. महायुती सरकारचं लाडक्या बहिणींना खरं तर नवीन टास्क पाहायला मिळतो. म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी मार्चला. सर्वसामान्यांचं गृहस्वप्न लांबणीवर. वारकऱ्यांच्या पवित्र इंद्रायणीला मिळणार नवे रूप. नदी सुधार प्रकल्पाला मिळाली मंजुरी. AIच्या आभासी जगात स्वप्नरंजन करण्यापेक्षा खऱ्या जीवनाचा आनंद अनुभवा. शंतनू नायडूचा मोलाचा सल्ला. रत्नागिरीमध्ये महामार्गावर मोकाट जनावरांमुळे वाहन अपघातात वाढ. मोकाट जनावरांच्या मालकाचा शोध घेऊन जनावरांचे टॅगिंग करण्याची प्रशासनाची सूचना. भंडाऱ्यातील 2 शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सोलापुरातील नानंज येथील जिल्हा परिषद शाळेतील 4 शिक्षकांची बदली. शिक्षकांच्या बदलीमुळे शाळेतील विद्यार्थी भावुक. पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि विरार रेल्वे मार्गाचं चौपदरीकरणाचं काम. पालघर जिल्ह्यात 7 नवीन स्थानकांची उभारणी होणार. लाखो प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अर्ध्या किमतीत रुग्णांची तपासणी. गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा. 50% शुल्क जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिला जाणार. गडचिरोलीत आमदारांनी घेतली महामार्ग कार्यालयाची झाडाझडती. अनियंत्रित कारभाराची केली पोलखोल. आठवडाभरात कारभार सुधारला नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा.
मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नियमबाह्य बांधकामांना कधीही उभा दिली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण. निवडणुकीची प्रक्रिया 3 टप्प्यात होणार. नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका, तर जानेवारीत मुंबईसह सर्व पालिकेच्या निवडणुका होणार. म्हाडा मुख्यालयातील कार्यालयात ड्रेनेजचं दुर्गंधीयुक्त पाणी. जिल्हाधिकारी निष्कासन विभागाच्या कार्यालयात प्रकार. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष. कर्मचाऱ्यांचा आरोप. अनिल अंबानींविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. येस बँकेच्या माजी सीईओंविरोधातही आरोपपत्र. कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप. मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल. मालेगावात 2 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत. जलवाहिनीला 2 दिवसांपासून गळती लागल्यानं लाखो लिटर पाणी वाया. जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात. पाणी काटकसरीनं वापरण्याचं पालिकेचं आवाहन. संपूर्ण नाशिक शहरात उद्या पाणी पुरवठा बंद. पाईपलाईन दुरुस्ती आणि तांत्रिक कामानिमित्त पाणी पुरवठा बंद राहणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. ॲपलची भारतात आयफोन 17 मालिकेची विक्री सुरू. आयफोन 17 खरेदीसाठी मुंबई दिल्ली स्टोअर बाहेर नागरिकांची लांब रांग. तर 82,000 ते 2,29,000 आयफोन 17ची किंमत. सिंधुदुर्गातील कासार्डे दाबवाडी रस्त्यावर खड्डे. वैभववाडी लोरे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था. कासार्डे गावामधून उत्खनन केलेल्या वाळूची ने-आण करणाऱ्या खरंतर अवजड वाहतुकीमुळे छोट्या वाहन चालकांना मोठी कसरत. यवतमाळमधील कारागीर नवरात्र उत्सवासाठी साकारतोय आकर्षक ऐतिहासिक देखावे. देशातील प्रेक्षणीय स्थळे आणि मोठ्या मंदिरांच्या प्रतिकृतीचे देखावे. बंगाल येथील 300च्या वर कारागीर सजावटीसाठी सहभागी. जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मर्दानी दसऱ्याला राज्यस्तरीय उत्सवाचा दर्जा द्यावा अशी मागणी. जेजुरीत दसरा उत्सवाच्या नियोजनासाठी ग्रामस्थांची बैठक संपन्न. बीडमधील आष्टी तालुक्यात ढगफुटीनं झालेल्या नुकसान भरपाईसाठी जुने निकष बदलून नवीन निकषांवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सरकारनं मदत द्यावी. माजी आमदार भीमराव धोंडे यांची मागणी. उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसात पडलेल्या पावसामुळे फळबाग पिकाला फटका. द्राक्ष उत्पादक शेतकरी यांचे खरंतर 60 ते 65 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. फळबागांचं नुकसान झाल्यावर त्वरित पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पारनेरमध्ये 4 पिल्लांसह दुसरा बिबट्या जेरबंद. 2 दिवसांपूर्वी तालुक्यातील सुपा येथून एक बिबट्या जेरबंद झाला. अजूनही बिबट्या असल्याची नागरिकांची शक्यता. गडचिरोलीतील चारमोशी येथील राष्ट्रीय महामार्गाचं काम अर्धवट. रस्त्याच्या अर्धवट कामात ट्रक अडकलेला होता. मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत. यवतमाळच्या जवळा येथे एसटी बसचा थांबा नाही. बस थांब्या अभावी 26 गावातील नागरिकांना त्रास. कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करत तात्काळ बस स्टॉप बांधण्याची ग्रामस्थांची मागणी. यवतमाळमधील दातपाडी ते केळापूर महामार्ग खड्डेमय. अनेक ठिकाणी रस्ता खचलाय. राष्ट्रीय महामार्गाकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. धाराशिवच्या भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील पूल पाण्याखाली. नागरिकांची पूल ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत. पुलाचं काम निकृष्ट केल्याचा आरोप. वाशिमच्या जवळका रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दुरावस्था. चिखलमय रस्त्यातून प्रवाशांची कसरत. रस्त्याची समस्या सोडवण्याची नागरिकांची पालकमंत्र्यांकडे मागणी. स्वातंत्र्य सेनानींच्या मुलांचं आंदोलन. मोफत घर त्याचप्रमाणे नोकरीत घ्यावं. रद्द करण्यात आलेला GR पुन्हा लागू करा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन. अमरावती विभागीय वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगारांचे धरणे आंदोलन. सुरक्षा साधनं तसेच वारंवार होणाऱ्या अपघातांवर प्रभावी उपाययोजना करावी अशी संघटनेची मागणी. नागपूरमध्ये बंजारा आरक्षण कृती समितीचं धरणे आंदोलन. एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी. बंजारा महिलांचं पारंपरिक वेशात आंदोलन. वंजारी समाजाला एसटी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी वंजारी समाज आक्रमक. बीडमध्ये महिला मोर्चा काढणार. जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची घोषणा. सिंधुदुर्गातील सावंतवाडी नगर परिषदेतील 20 कंत्राटी कर्मचाऱ्यांना
ठेकेदारानं कामावरून काढले। कर्मचाऱ्यांनी थकीत पगारासाठी नगर परिषदेसमोर आंदोलन केलं होतं। हा राग मनात धरून कर्मचाऱ्यांना काढलं। धुळ्यात डीजे बंदी विरोधात डीजे चालक संघटनांचा मोर्चा। प्रशासन डीजे चालकांविरोधात दादागिरी करत असल्याचा आरोप। डीजे चालू करण्याची परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक। बंजारा समाजाचा भव्य विराट मोर्चाचं आयोजन। सांगलीतील जत तालुक्यातील ओढे नद्यांवरील पुलांची उंची वाढवा। सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराजांची मागणी। पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्यानं नागरिकांची गैरसोय। मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा। गडचिरोलीतील 8 गावांमध्ये 5 महिन्यांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित। राष्ट्रवादी युवक काँग्रेससह नागरिकांची महावितरण कार्यालयावर धडक। जुनाट वीज खांब, तारा आणि ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी। वाशिममधील बेंबळा प्रकल्पातील शेतकऱ्यांना गेल्या 20 वर्षांपासून शेतात जाण्यासाठी रस्ता नाही। संतप्त शेतकऱ्यांचा अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण। जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊनही रस्ता न झाल्याने शेतकरी संतप्त। सोलापूर शहरातील जुळे परिसरात द्वारकाधीश नगरात ड्रेनेजचं पाणी शिरले। ड्रेनेजच्या पाण्यात बसून खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि स्थानिक महिलांचं आंदोलन। सोलापूर बार्शी तालुक्यातील बेलगाव परिसरात वादळी वारा, गारपिटीसह मुसळधार पाऊस। ताड सौंदणे गावात शिरलं पावसाचं पाणी। मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं वाहतुकीला अडथळा। भाटघर धरण पुन्हा 100% भरलं। नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। लोणार सरोवराला मुसळधार पावसाचा फटका। कमळजा देवीच्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी तर सरोवरच्या तळाशी असलेलं 14 पुरातन मंदिरं पाण्याखाली। पुण्यात मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली। पाण्याचा मोठा प्रवाह आणि ड्रेनेज तुंबल्यामुळे भिंत कोसळली। बुलढाण्यात जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत। उकाड्यापासून शहरवासियांना दिलासा। पंढरपुरात सांगोला तालुक्यात मध्यरात्री ढगफुटी। वांटबरे आणि अकोला, कडलास, राजुरी, निजामपूर या गावांमध्ये शेतीसह लोकवस्तीत पाणी। आमदार बाबासाहेब देशमुखांनी केली पाहणी। साताऱ्यातील महाबळेश्वर, पाटण परिसरात पावसाचा जोर वाढला। कोयना धरण भरले। धरणातून 5व्यांदा पाण्याचा विसर्ग सुरू। पुणे वडगाव ब्रिज परिसरात पोलिसांनी ड्रेनेज साफ करत वाहतूक सुरळीत केली। वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल। पावसामुळे बीडमधील धरणांच्या पाणी पातळीत वाढ। माजलगाव धरणाच्या 7 दरवाजातून विसर्ग सुरू तर मांजरा धरणाच्या 6 दरवाजातून नदीपात्रात विसर्ग। पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे फळबागांचं नुकसान झालंय। 13 एकर द्राक्षांमध्ये पाणी गेल्यामुळे द्राक्ष पिकांचं नुकसान। 60 ते 65 लाख रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान। नाशिकच्या देवळा इथे ढोल वाजवत मोफत कांदा वाटप आंदोलन। कांद्याच्या दरात सातत्यानं घसरणीमुळे सरकारच्या निषेधार्थ अभिनव उपक्रम। यवतमाळमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। शेतातील पिकाची माती खरं तर पाहून शेतकऱ्याचा आक्रोश पाहायला मिळतो। आर्णी तालुक्यातील 2 शेतकऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल। राज्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। आतापर्यंत 30 जिल्ह्यात 195 तालुक्यात पावसाचा फटका। 654 महसूल मंडळांमध्ये 62,17,540 एकर क्षेत्रातील पिकांचं नुकसान। वाशिमच्या कारंजातील लाडेगाव येथील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत। माल बाजारपेठेत नेण्यासाठी पाणंद रस्ता नसल्यानं अडचण। माल रस्त्यालगत बेवारस ठेवल्यानं नुकसान। छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसामुळे सुमारे 1 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। पैठण तालुक्यात सर्वाधिक फटका। आतापर्यंत केवळ 60% पंचनामे पूर्ण। अमरावतीत शेतकरी नेते राकेश टिकेत आणि महादेव जानकरांनी केली शेती नुकसानीची पाहणी। अतिवृष्टीमुळे अमरावतीत कपाशी, सोयाबीन पिकं उद्ध्वस्त। शेतीला रोजगार हमीचा दर्जा द्या, महादेव जानकरांची मागणी। प्रेम प्रकरणातून अपहरण आणि ठार मारण्याचा प्रयत्न। नाशिकमधील 2 दिवसात 2 धक्कादायक घटना। दोन्ही प्रकरणातील संशयितांना पोलिसांकडून अटक। अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 मंदिरातील चोरी उघडकीस। चोरी करणाऱ्या एकाच टोळीतील 3घांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली।
बंडू आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. जेलमध्ये असतानाही बंडू आंदेकरच्या नावावर जुगार अड्डा सुरू. 7 जणांविरुद्ध कारवाई. आंदेकर कुटुंबाच्या अडचणीत मोठी वाढ. सोनाली आंदेकरवर पुण्यात दुसरा गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पुण्यातील समर्थ पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती. गोरेगावातील शाळेत 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार. महिला मदतनीसाची तुरुंगात रवानगी. 3 महिला कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू. नाशिक पोलिसांनी जवळपास 1 कोटींचे मोबाईल परत केले. 603 चोरीला हे जे मोबाईल आहे ते गेले होते. 13 मोबाईल ठाण्यातील पोलीस ठाण्यातील मोबाईल शोध विभागाची कारवाई. सोलापुरातील बँक दरोडा प्रकरण. दरोड्यातील 20 किलो सोन्याची बॅग पडक्या घरावर आढळली. मुंबई हायकोर्टला तर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली. हायकोर्ट बॉम्बनं उडवून देण्यासंदर्भात धमकीचा मेल. आठवड्याभरातील दुसऱ्यांदा धमकी. मुंबईत बोगस पासपोर्ट बनवणारे रॅकेट उघड. MIDC पोलिसांची मोठी कारवाई. खोटे सरकारी शिक्के 50 ते 60 बोगस पासपोर्ट जप्त. सांगलीतील स्पेशल 26चा कारनामा करणारी चोरांची टोळी जेरबंद. एका महिलेसह 3घांना अटक. 15 लाख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह एकूण 1 कोटी 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. भंडाऱ्यातील तुमसर शहरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. 2 मुख्य आरोपींना अटक. दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई. नालासोपाऱ्यातील चक्रधर नगर परिसरातील इमारतीच्या शेजारी सुरक्षा भिंत अचानक कोसळली. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. भिंती शेजारील दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान. चंद्रपुरात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.